मी जेव्हा अमितला पहिल्यांदा आम्ही डेटवरती गेलो होतो तर मला असं वाटलं होतं डेटवरती नॉट डेट असं डिनरसाठी आम्ही ठाण्याला आपण प्लॅन केलं होतं जायचं बरोबर. आपण इथे गेलो होतो ना विवियानामध्ये. तर तिकडे आम्ही प्लॅन केलं होतं आणि मला असं वाटलं की सेलिब्रिटी म्हटल्यावर त्याला खूप मोठं रेस्टॉरंट किंवा हायफाय गोष्टीची सवय असेल. म्हटलं काय खाईल इंडियन पण खाईल की नाही माहिती नंतर वेळ मेक्सिकन चायनीज वगैरे असं काहीतरी खायचं आणि मला त्यातलं काही कळत नाही कारण की आपण खूप सिम्पल ह्याच्यामध्ये राहिलो. मग आम्ही रेस्टॉरंटमध्ये गेलो त्याला विचारलं काय हवं तुला काही चालेल असं काही नाही आहे. म्हटलं बरं ठीक आहे मग मेन्यू वगैरे ऑर्डर केला आणि ज्या पद्धतीने तो माझ्याशी बोलत होता नॉर्मल म्हणजे इट वॉज अ कम्प्लिटली नॉर्मल टॉक. शूटच्या गोष्टी नाही काही नाही माझे विचार माझ्या करिअरबद्दल हाऊ मच आय एम सिरियस अबाउट माय करिअर मला पुढे काय करायचं आणि तो ज्या सपोर्टिव्ह वेने माझ्याशी बोलत होता म्हणजे ती गोष्ट मला कुठेतरी वाटली की नाही यार सेलिब्रिटी सुद्धा कुठेतरी दे आर ह्युमन बिंग्स म्हणजे ते सुद्धा आपल्यासारखा विचार करू शकतात. मग त्याच्यानंतर मग मला असं वाटलं की नाही मे बी ही इज द राईट गाय आणि माझ्या घरी तसे माझ्या लग्नासाठी शोधत होते. ओके मग म्हटलं की ठीक आहे थोडासा मी एक वेळ देते अजून थोडंसं ओळखते त्याला आणि त्याची इंडस्ट्री समजून घेते. ओके कारण की ही इंडस्ट्री अशी आहे की तो उद्या जण कारण की आपण बघतो मीडिया म्हणजे बाहेर सोशल मीडिया प्लॅटफॉर्म्स म्हणा प्रत्येक ठिकाणी खूप काही चर्चा असते लोकांची. सो किती मी त्याच्यावरती विश्वास ठेवू शकते त्या गोष्टीवरती ह्याच्यापेक्षा त्या गोष्टींवरती मी किती विश्वास ठेवू शकते आणि इन्फ्लुएन्स किती होऊ शकते. सो दॅट इज माय ओन दिस थिंग ऑल्सो त्याच्यामध्ये मी कम्फर्टेबल आहे का आणि ते मी बेअर करू शकते की नाही. ओके मग काळांतराने मग त्यांनी मला त्या कम्फर्ट झोन मध्ये आणलं. ओके म्हणजे त्यावेळेला आम्हाला हेही माहिती नव्हतं की आम्ही ऍक्च्युअली एकमेकांना पसंत करतोय पण ते ऑटोमॅटिकली तसे डिस्कशन्स होत गेले आमचे. आणि हे सगळं घडलं 15 दिवसात फक्त 15 दिवसात. ओके तुझी फिल्मी स्टोरी काय आहे तू बोललास की माझी तर फिल्मी स्टोरी आहे. जेव्हा आमची मैत्री झाली तेव्हाच माझ्या आईचं ऑपरेशन झालं. ओके सो शी वॉज ॲडमिटेड. तेव्हा ही आली होती हॉस्पिटलमध्ये भेटायला. तेव्हा माझ्या मावशी आजी सगळेच होते आणि शी वॉज द ओनली गर्ल जी आली हॉस्पिटलमध्ये आईंना बघायला. म्हणजे आजपर्यंत घरी नाही आज माझ्या घरी मैत्रिणी खूप यायच्यात घरी. सो ते सगळेच बघले मला विचारतात कोण म्हणलं शांत ठेवा मैत्रिणी काहीच नाही आहे मैत्रिणी. आईना डिस्चार्ज मिळालं आई घरी आली त्यानंतर परत ही आली. शी यूज्ड टू वर्क इन HDFC बँक ॲट दॅट टाइम. ती जॉब नंतर ती आली परत आईना भेटायला गप्पा माराया दोघांनी बसून. मी एकटा किचनमध्ये की बेडरूममध्ये बसलोय मला कोणी बोलवत पण नाही तिथे गप्प्यांमध्ये हे दोघे बसलेत. सो जेव्हा ही जायला निघाली कारण ही माझ्या घरापासून जवळपास आय थिंक 10 मिनिटाच्या अंतरावर राहायची तेव्हा म्हणलं चल मी तुला ड्रॉप करतो घरी बाईक काढतो. आई उभी होती समोर आणि ते नॉर्मल होतं माझ्यासाठी. ही म्हणाली नाही अमित बाईक नाही हे ते सगळेच ओळखतात आपल्याला उगाच गैरसमज होईल नाही मी जाते चालत माझं. आणि ही गेली. मग आई मला म्हणाली की अशीच सून हवी आहे मला. म्हणलं करेक्ट हीच येईल. ही असं म्हणाली तुला की नाही आता नको लोक वगैरे बघतील. सो तुमचं असं कधी या 15 दिवसात लपून छपून भेटण्यात आलं का की म्हणजे कारण की बाजूबाजूची बिल्डिंग आणि लोक ओळखतात लपून छपूनच होतं. असं लपून छपून नव्हतं पण असं असतं ना बाजूबाजूची बिल्डिंग अरे तिकडे 5 मिनिटं लांब मला भेट असं पिकअप आणि ड्रॉपचा स्पॉट होता फिक्स होता. स्टेशनलाच भेटायचं बिंदास होतो. ट्रेननेच ट्रॅव्हल करायचं त्यामुळे डोंबिवलीमध्ये कुठेच भेटायचं नाही आम्ही ठाण्याला वगैरे जायचो ठाणा मुलुंड साईडला स्टेशनला पण भेटायचो स्टेशनला डोंबिवली स्टेशनला तिथे सगळे बघतात. ओके असं काही नव्हतं की नाही यार बुरखा पहन के जाते कोई देख लेगा तो. कारण की कसं असतं शेजारी हे असं मुलगा मुलगी एकत्र दिसले की ते लोक नावं ठेवायला आधी असतात. सो तुमचं असं झालेलं का म्हणून माझ्या बाबतीत तर असं होतं की मी जेव्हा केव्हा स्टेशन पर्यंत घरी पोहोचतो तोपर्यंत 10 बायका माझ्या आईना येऊन सांगतात अमित ना तिथे हिला भेटला होता त्याच्याशी बोलत होता. आई म्हणे मी ऐकलंय थांबवा आता.